आमच्या जमिनी दिल्यात आणि त्या टायमाला आम्हाला आश्वासनं दिल्यात का ज्या लोकांच्या जमिनी इथं संपादन करतोय त्या घरातला कोणतरी एक व्यक्ती आम्हाला घ्या. सुमारे 40 वर्षापूर्वी खोडदकरांची शेकडो एकर जमीन जेएमआरटीने संपादित केली. त्यावेळेला गावाला आशा होती की जेएमआरटीच्या माध्यमातून स्थानिकांना नोकरी भेटेल, गावचा विकास होईल. परंतु जेएमआरटी प्रशासनानं गावाला त्या ठिकाणी अत्यंत हीन दर्जाची वागणूक आम्ही तीव्र करणार आहोत आणि अखेरपर्यंत काळामध्ये कायदेशीर आणि संघर्षमय अशा दोन्ही पद्धतीचा आम्ही लढा देऊ. मंडळी, नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी एक म्हण आहे आणि याच म्हणीचा प्रत्यय येतोय आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण अशी ओळख असणाऱ्या खोडदगावच्या ग्रामस्थांना. याच ग्रामस्थांनी या रेडिओ दुर्बीण प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय आणि प्रशासनाला थेट चॅलेंज केलंय. मंगळवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी काही सवाल उपस्थित केलेत. नेमके काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भरती प्रक्रिया रद्द होत नाही तर जेएमआरटी या एकजुटीने उद्या 2 दिवसात आपण याच्यामध्ये आता एक विषय सहभाग याच्यात घ्यावा लागेल, कारण पूर्ण तालुक्याला फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा औद्योगिक क्षेत्र हे तालुक्याला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला तालुक्याचा सुद्धा सहभाग घेऊ म्हणजे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र होईल. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण प्रकल्प आहे. जेएमआरटी या नावाने ओळख असलेल्या या प्रकल्पाचा गावातील नागरिकांना किंवा तालुक्याला आजपर्यंत काडी मात्रही फायदा झालेला नाही. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेत. जुन्नर तालुक्याच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या जेएमआरटीचा जाहीर निषेध करण्यात आलाय आणि यावर एक पोस्टसुद्धा सोशल मीडियात शेअर केली गेली आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर 14 प्रश्न उपस्थित केलेत. सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाला का? रेल्वेला विरोध करून तालुक्याचा विकास झाला का? भरती प्रक्रियेत दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर प्रश्न टाकून ऐनवेळी प्रश्नपत्रिका बदलली का? लेखी परीक्षा घेताना CCTV होते का? परीक्षा कक्षेमध्ये पर्यवेक्षण आणि इतर कामांसाठी उमेदवारांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला होता का? भरती प्रक्रियेत परीक्षा कक्षात अनुपस्थित उमेदवारांची निवड झाली का? लेखी परीक्षेत 10 मिनिटात परीक्षा कक्षातून बाहेर पडणाऱ्या उमेदवाराची निवड झाली का? प्रश्नपत्रिका तज्ज्ञ व्यक्तीने काढली होती का? ती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य कार्यप्रणाली अंमलात आणली होती का? निवड झालेले उमेदवार हे प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरित्या परीक्षेपूर्वी परीक्षा घेणाऱ्या जबाबदार व्यक्तींच्या संपर्कात होते का? परीक्षा कक्षात विशिष्ट उमेदवाराला फायदा पोहोचवण्यासाठी उत्तरपत्रिका बदलली का? स्किल टेस्ट कागदावर लेखी स्वरूपात घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी निवड जाहीर केली का? भरती प्रक्रिया संदर्भात ग्रामस्थांनी दिलेली आश्वासने पाळली का? निवड करण्यात आलेले उमेदवार हे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक अगर हित संबंधी आहेत का? आणि वरील सर्व गैरप्रकाराची जबाबदारी स्वीकारून राजीनामे देण्याची भाषा करणारे आता राजीनामे देणार का? जर तसं म्हणणं असेल तर आपण 100% पुढे जाऊ आणि त्यामध्ये सगळी रस्त्यावरची लढाई आपल्याला लेखी पत्र ग्रामपंचायतीला दिली तर तुम्ही या आपण चर्चा करू. प्रत्येक वेळी आपल्या चर्चेमध्ये म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी करून असं एक पत्र दिलं की जे 45 एकरची जेएमआरटीच्या प्रशासनाने आपल्या ग्रामपंचायतीचं पत्र असताना डायरेक्ट तहसीलला पत्र दिलं की विज्ञान पार्क खोडदच्या परिसरात होऊ नये. ही कोणती प्रवृत्ती आहे? विज्ञान पार्क म्हणजे आपण काय बॉम्ब बनवणार होतो का काय करणार काय होतं? आणि त्याच्यावर पुन्हा मग आम्ही 2-3 जण अवधूत आणि ते सगळे आम्ही त्यावेळेस होतो. आम्ही नंतर कोळंबे साहेबांना पुण्यात जाऊन भेटलो. त्यांनी असं गोलमाल उत्तर दिलं. ते म्हणे हे खालच्या लोकांनी चुकीचं केलं असेल पण आपण व्यवस्थित करू. अरे पण पत्र ज्यावेळेस तहसीलला जातं त्यावेळेस तहसीलदारांच्या ऑफिस मधून आम्हाला कळतं. मग तुम्ही ग्रामपंचायतीला कळवायला पाहिजे होतं तर असा कुठलाही प्रोजेक्ट तिथं करण्यामध्ये काय काय तोटे आहेत. मग त्याच्यावर आपल्याला दुसरा काहीतरी DPR मध्ये गेला असतं ना. म्हणजे या पद्धतीने आपण जे म्हणतो ना लढाई विकासाला खेळच आहे ना पूर्ण. हा म्हणजे यांच्याशी लढाई नाही तर जेएमआरटी भरती प्रक्रिया रद्द होत नाही तर जेएमआरटी या एकजुटीने उद्या 2 दिवसात आपण त्याचं याच्यामध्ये आता एक विषय सहभाग याच्यात घ्यावा लागेल, कारण पूर्ण तालुक्याला फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा औद्योगिक क्षेत्र हे तालुक्याला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला तालुक्याचा सुद्धा सहभाग घेऊ म्हणजे हे आंदोलन
मोठ्या प्रमाणात तीव्र होईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपण गावात आणि गावाच्या बाहेरच्या लोकांना याच्यामध्ये संघर्ष समितीमध्ये इन्क्लूड करू, प्लस कायदेशीर बाबीमध्ये जो जो आपल्याला मदत करेल त्याला आपण सोबत घेऊ. कारण त्याची आपल्याला म्हणजे हे आंदोलन जर मोठं करायचं असेल तर आपल्याला त्याची आवश्यकता पडणार आहे. एक वाक्य बोलतो सर, त्याच्यामध्ये काही ठराव मांडले, सगळे ठराव मांडले, ते सगळ्या ठरावांना मंजुरी देण्यासाठी समिती एक तारीख ठरवून त्या तारखेला ते क्लिअर करणार. समिती म्हणजे गाव आहे, ज्या वेळेला तसा अजेंडा मिळेल आम्हाला बोलावलं नाही, आम्हाला सांगितलं नाही. ज्याला ज्या ताकदीने आपल्याला हा लढा आपल्या स्वतःसाठी, गावासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी, तालुक्यासाठी करायचा. आपल्याला जास्त वयस्कर पण सगळ्यांनी तुम्ही व्हॉट्सअपला चॅटिंग करा, काही करा, पण सगळ्यांनी ताकदीने त्यावेळेला हजर राहा. एक दिवस जत्रा समजा शकता आमच्या बहिणीला हा? आणि आता आमची बहीण 7 एवढ्या 4-5 पोरांमधून 7 पोरं निवडले त्यांनी, पण मग का नाही दिलं त्यांनी कॉल दिला दुसऱ्या दिवशीच लगेच? सच्चाई आहे का नाही? असं झालं. मध्यंतरी एक रेल्वेच्या संदर्भात होता, मी तो 2 मिनिटात विषय घेतो. त्याचा नाश नाही करायचा, म्हणजे यांचा मनमानी कारभार आहे का? हे माझे भेट आहेत का बाबा जितूबान म्हणून बोलतोय, मला काय नाही फरक पडत. मी तिथं काम करतोय, मी भांडतो, मला काय नाही. मला काढलं तरी माझं मी जिथं चुची सांगतो. 35 वर्षांनी ही जगातली 1 नंबरची दुर्बीण आहे 35 जाण्याचं. आता यांच्या लक्षात आलंय साहेब का डीएनी सांगितलं का तुम्हाला ही फॅसिलिटी नाही. 35 वर्षात एका एम्प्लॉयला जर पुण्यावरून येतोय त्याला 5,000 रुपये सरकारला भूदंड आहे सगळा. हा सगळा मनमानी कारभार आहे तुम्हाला सांगतो. प्रायव्हेट गाड्या घेऊन येतात सर. आता जितूबान मध्ये तर बोललाय, साहेबाचे काही चेले त्याला सांगणार, जितूबान म्हणून म्हणणार असं नाही. बरोबर आहे. त्यांनी किती वेळा परीक्षा दिली, त्यांनी किती वेळा अर्ज केला का नाही? 2 वेळा. म्हणजे तुम्ही म्हणता संशयास्पद आहे, आमचा जाहीर आरोप आहे तर ते खोटेच मागलेले आणि हे सिद्ध झाले त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये. त्यांना खोडची आपली ग्रामसभा झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे त्यांच्याबरोबर चर्चा करा. बरोबर. मामा प्रत्येक वेळी सगळे गाव पदाधिकारी सगळे मंडळी होते. आपल्याला काय सांगितलं? स्थानिकांना रिझर्वेशन देण्याचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा नाही. बरोबर. हे तर वाक्य सगळ्यांना मान्य आहे. आपण म्हणत होतो खोडच्या ग्रामस्थांना त्याच्यात रिझर्वेशन ठेवा मग जाहिरात करा. हे काय म्हटले? असा कायदा नाही. आपल्याकडे लेखी प्रूफ आता आहे की गुजरातमध्ये काकरापार ऍटॉमिक एनर्जीचं जे पॉवर स्टेशन होते आता मोदींच्या गुजरातमध्ये, त्याची जाहिरात आहे आपल्याकडं. सेम क्लास 3 आणि क्लास 4च्या पोस्ट आहेत आणि त्याच्यात 20% गुण स्थानिक ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जास्त देण्याची प्रोव्हिजन आहे आणि यांची कॉपी आपल्याकडे आहे. मग जर जीएमआरटीला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या का? म्हणजे खोटं बोलणे आणि त्यासाठी मिटिंगची दिशाभूल करणे हा सर्वात मोठा आरोप आहे आपल्यावर. कारण काकरापारमध्ये जे घडतंय तेच डायरेक्टर ऑफ ऍटॉमिक एनर्जी DAE तीच यांची हेड अथॉरिटी आहे जी मुंबईमध्ये आहे आणि त्यांची एका प्रोजेक्टसाठी प्रोव्हिजन आहे. मग दुसऱ्या प्रोजेक्टसाठी ही प्रोव्हिजन नसेल तर यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता आणि त्या प्रोजेक्टसाठी त्या जाहिराती थांबवून पहिल्यांदा ती प्रोव्हिजन करून घेऊन जाहिरात काढायला पाहिजे. आपली मागणी हीच होती त्या दिवसापासून. म्हणजे आपली त्यावेळेसही त्यांनी दिशाभूल केली. दुसरी दिशाभूल केली, तुम्हाला काय पॅटर्नने परीक्षा होणार त्यासाठी ऑफ द रेकॉर्ड जाऊन आम्ही मार्गदर्शन करू असा त्यांचा शब्द होता. तोही शब्द त्यांनी पाळला नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जिथं जिथं आपली मुलं वरती येण्याचे चान्सेस आहेत त्या प्रक्रिया काहीतरी नाटक काढून अशी कधी परीक्षा होत नाही. परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत परीक्षेची सगळी प्रोसेस पूर्ण करावी लागते. बरोबर. आणि निकाल जाहीर केल्यानंतर मग ज्याला काही रिचेकिंग करायचंय किंवा काय अशी परीक्षेची नेहमीची पद्धत असते. मग यापेक्षा अशी सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणती पद्धत आहे याचंही उत्तर जीएमआरटीने दिलं पाहिजे आपल्याला. आणि आपण फ्लेक्सवर जे 10-12 प्रश्न विचारले याची जर समर्पक उत्तरं मिळणार नसतील तर मग खोडचे ग्रामस्थ म्हणून आपल्याला काय भूमिका घ्यायची याच्यावर मात्र इथं परफेक्ट चर्चा होणं. आता आपली जी नामदेवला कॉल लेटर होतं मामा 1991 सालामध्ये नामदेवला इंटरव्ह्यू साठी बोलवलं होतं. 91 मध्ये ती भरती प्रक्रिया थांबवली.
म्हणजे 28 ऑगस्ट 2091 ला भरती प्रक्रियेमध्ये त्याला इंटरव्ह्यूला बोलवलंय आणि क्लिनर एच्या जागेसाठी. त्याच्यानंतर पुन्हा त्याला जून 2092 ला बोलवले. 2 जून 2092 ला पुन्हा त्याला इंटरव्ह्यूचं लेटर आले आणि त्याही वेळेला पुन्हा भरती प्रक्रिया थांबवली. म्हणजे ह्या GMRTला आपल्या गावातल्या कॅन्डिडेटला घ्यायचंय का, यांची ही भूमिका गेल्या 30, 35, 40 वर्षापासून अशीच आहे का, याच्यावर नक्कीच संशय निर्माण होतं. हे तर कागदावर दिसतंय आता. हे ज्या विद्यार्थ्यांना आता अनुभव येतोय तो त्यांची जी ती सिस्टीम आहे, हे फक्त गावच्या बाबतीतच ही दुटप्पी भूमिका यांनी ठेवलेली आहे का? बरोबर. नाही मामा, मी मगाशी बोललो ना 35 वर्षापासून आहे का, कारण मी त्यांचं आहे ना, मी भले JMRTत लेट गेलो असलो तरी, कारण त्यांचं आहे ना मी सगळं आहे ना काढलेलं आहे. आणि माझ्या काही गोष्टी अशा आहे ना का ते पण विचार करू शकत नाही का याच्याकडे लय मोठ्या गोष्टी. 35 वर्षाचं आहे ना काय यांचं आहे ना लय रेकॉर्ड काढलेलं आहे मी तेव्हापासून. यांचं आहे ना खेळ चालू आहे सगळं, म्हणजे गावासाठी ना. हा, सिलेक्ट करतात, फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करतात. आता आमचा सूरज इंटरव्ह्यूला गेलता मुंबईला, पण त्यावेळेस त्याला माहित होतं का आधी कोणता पोरगा घेणार आहे आणि तोच पोरगा सिलेक्शन झाला. तुम्ही थोडंसं थांबा गायकवाड साहेब, आपल्याला काही गोष्टी कळलेल्या तर त्या आपण अंडरग्राऊंडवर ठेवू. आपल्याला अजून अभ्यास करायचा आहे, आपल्याला हा लढा पूर्ण वेळ द्यायचा आहे. एक आंदोलन करून चालणार नाही. पहिलं काय करायचं ते ठरवा, ते करू आपण. काय करायचं ते आता आमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कारण बऱ्याच गोष्टी कलेक्ट करायच्या, आपल्याला कायदेशीर लढावं लागणार आहे. त्याशिवाय आपला पर्याय नाही. तोही मार्ग आपण असून एक छोटा विषय की त्या कॉन्ट्रॅक्टची बरोबर तिथं काम करतात. ते पगारवाढ खूप दिवसापासून किती आहे, 15 रुपये 16 रुपये. आता ते म्हणतात शासकीय दिवस 15 रुपये 16 रुपये. आता गावचीच पोरं जातात ना, हा अपमान आहे का नाही. तुम्ही आता ही सगळी सिस्टम करताना, नोकर भरती करताना सिस्टम वाकावता, तुमच्या याच्याप्रमाणे झुकावता. मग ते पगार काय 15-16 रुपये काय तुम्ही गावडा सारखं काय ते काय भरपूर काम असतं का गावातली पोर आहेत सिस्टम गावबंदी करू नये त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या जे मेन आहेत त्यांना माझं मत आहे का त्यांना पण ते सन्मानित पुढे त्यांना सन्मानित करू नका, तो मंजूर करून घ्या. तर आता पण पुण्यात काय हे अख्ख्या देशाला कळेल आणि मोदींपर्यंत आवाज जाईल. एवढी ताकद जर पुण्यामध्ये असेल ना तर त्यांनी इथंच हातवरती करा आणि उद्यापासून आंदोलनाला बसायची तयारी करा. हे थोड्याचे चर्चा करा, हे असे ह्याच्याबद्दल तुम्ही बोलताय ना, मला बोलायचा अधिकार आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून आहे. मागच्या समितीची माझं त्या समितीमध्ये तुम्ही नाव घेतलं होतं. अद्याप मला एक पण फोन आला नाही. त्या दिवशी पप्पू आणि फक्त मिटिंग होती, एकच आला. मग हे चुकीचं नाही का? माझी तयारी घेणार नाही. मला सांगा त्यांच्याशी काय वाद करायचा? आम्ही महिला म्हणून येऊ का? तर उद्या आमची पोरं तिथे म्हणून त्यांच्यासाठी आम्ही येणार. आम्हाला फोन काय करत नाही. तुम्ही समिती करता, 4-5 जण येतात जातात, ही कोणती पद्धत? आम्हाला सांगा ना, आम्हाला पण माहिती पाहिजे. आजही आपण मी स्वतः कुणाला केलेले नाहीये. ज्यावेळेस ग्रामपंचायतीला पत्र येतं ते व्हॉट्सअप ग्रुपवर पडतं आणि ज्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जो पाहतो तो तिथे येतो. समिती जास्त करतात आम्हाला काय, तुमची 10 जणांची असो 5 जणांची, त्या 5 जणांना त्या समितीचे कुणी असू दे, मी म्हणत नाही एकाच करा, कुणी काय ना. नक्कीच आम्ही सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायत म्हणून बऱ्याच वेळा GMRT प्रशासनाशी काही मागण्या केल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी होती की स्थानिकांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तर त्या सगळ्या चर्चेमध्ये प्रत्येक वेळी GMRT प्रशासनाने आम्हाला आश्वासनं दिली की आम्हाला असं काही करता येणार नाही किंवा काय. आणि पुढे जाऊन मग ज्यावेळेस भरती प्रक्रिया सुरू झाली तर आमच्या विद्यार्थ्यांनी तिथं अर्ज केले. काही कागदपत्रांना अभावी काही अर्ज बाद करण्यात आले, पण ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज ग्राह्य धरले गेले त्यांची परीक्षा जी झाली त्याच्यातून अतिशय धक्कादायक अशा काही गोष्टी आम्हाला निदर्शनास आल्या. आणि ज्या गोष्टी धक्कादायक होत्या त्यामध्ये CCTV नसणे किंवा उमेदवारांच्या नातेवाईकांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणे किंवा परीक्षेचा पॅटर्न बदलणे. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस घडल्या त्यावेळी हा अत्यंत मोठं षडयंत्र गावकऱ्यांच्या बाबतीत होतंय असं आम्हाला जाणवलं. मग ग्रामपंचायतीने पत्र देऊन एकदा आमचं शिष्टमंडळ मागच्या 2 दिवसापूर्वी GMRTचे प्रशासकीय अधिकारी आणि GMRTचे डायरेक्टर यशवंत गुप्ता साहेब यांच्याबरोबर आम्ही चर्चेला गेलो. आणि चर्चेला गेल्यानंतर हे सगळं जे काही त्या ठिकाणी अनियमितता दिसतीये याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असता
त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही त्याच्या रितसर कंप्लेन करा आणि त्याच्या चौकशी होतील. म्हणजे GMRT प्रशासनानं गावाला त्या ठिकाणी अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली आणि ज्या गोष्टी चुका त्यांनी केलेल्या आहेत आणि त्याचं सर्वांचं खापर आणि चौकशीसाठी ग्रामस्थांना किंवा त्या उमेदवाराला वेठीस धरलं जातं. प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असते की ज्यावेळेस एखादा उमेदवार ही कायदेशीर लढाई कधीच लढू शकत नाही आणि प्रशासन त्यासाठी त्याला वेठीस धरत असतं आणि हा वेठीस धरण्याचा जो प्रकार आहे हा GMRTच्या आजच्या भरती प्रक्रियेमध्ये नाही, यापूर्वीही बऱ्याच भरती प्रक्रियांमध्ये अशाच अनियमितता झालेल्या आहेत आणि या अनियमितता जर होणार असतील आणि खोडदने जर 500 हेक्टर जमीन अतिशय नाममात्र म्हणजे अगदी किरकोळ दरामध्ये त्यावेळेस GMRTला दिली असेल तर भूमिपुत्रांवर होणारा हा अन्याय आहे असं आमचं ठाम मत आहे. आणि हा अन्याय जर असाच चालू राहणार असेल म्हणजे एकतर ते प्रोडक्शन युनिट नाही, तिथे नोकरीच्या फारशा संधी नाहीत. मागच्या म्हणजे GMRT आल्यानंतर ही पहिली भरती आहे ज्याच्यात 40-50 जागा भरल्या जाणार आहेत आणि त्याच्यात पण जर नियमाला धरून जर तुम्हाला बाहेर काढता येत नसेल तर मग अनियमितता करून त्यांना बाहेर ढकलण्याचा प्रयत्न जर प्रशासनाकडून होणार असेल तर हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. आणि यासाठी खोडदचे ग्रामस्थ म्हणून आम्ही आज या ठिकाणी ही निषेध सभा घेतलेली आहे आणि या निषेध सभेतून जो काही संदेश प्रशासनाने घ्यायचा तो घ्यावा. ती प्रक्रिया ज्या स्टेजला आलेली आहे तिथं ती रद्द करावी आणि त्यानंतर होणारी प्रक्रिया अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने म्हणजे GMRTने हेही आश्वासन दिलं होतं की आमच्या प्रक्रियेवर जर तुम्हाला विश्वास नसेल तर ग्रामपंचायतीचा एक ऑब्झर्व्हर आम्ही या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवू. पण अगदी परीक्षा कधी घेणार आहेत, कशा मार्कची घेणार आहे याबाबत सुद्धा त्यांनी साशंकता निर्माण केली आणि त्याचा फटका आमच्या हुशार विद्यार्थ्यांना बसलेला आहे. जे जर आम्हाला वेळीच कळलं असतं की परीक्षा किती दिवसाने होणार आहे आणि कोणत्या पॅटर्नमध्ये होणार आहे तर आमच्या विद्यार्थ्यांनी अजून चांगला अभ्यास केला असता. कदाचित कुठल्याही टेकूशिवाय आमचे विद्यार्थी तिथं सिलेक्ट झाले असते आणि हे होऊ नये म्हणून हे केलेलं षडयंत्र आहे असा आमचा ठाम आरोप आहे. म्हणून प्रशासनाने या निषेध सभेतून जो काही संदेश घ्यायचा तो घ्यावा आणि लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया रद्द करावी. पुन्हा या सगळे प्रक्रिया करत असताना ट्रान्सपरन्सी ठेवावी आणि ही ट्रान्सपरन्सी ठेवणार नसेल तर खोडदचे ग्रामस्थ भविष्यात करणाऱ्या आंदोलनाची दिशा ही अतिशय तीव्र आणि अतिशय अनाकलनीय असेल. या सर्वाला जबाबदार GMRT, NCRA आणि TIFRचं प्रशासन असेल. इथं फक्त GMRT आणि NCRA किंवा TIFRचा विषय नाही तर या सगळ्याच यंत्रणा एकत्रितरित्या या गोष्टी का करत आहेत याची उत्तरं आणि आम्ही जे 14 प्रश्न विचारलेत याची जर समर्पक उत्तरं प्रशासनाकडे असतील तर कोणत्याही माध्यमातून त्यांनी आम्हाला द्यावीत. जर खोडद गावचं जर त्याच्यातून शंका समाधान झालं आणि प्रक्रिया रद्द झाली तर पुढील आंदोलन आम्ही स्थगित करू, अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची आज ग्रामस्थांची सर्वांची तयारी आहे. खरं तर खोडदवासियांना GMRTच्या बाबतीत आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे हीच खूप लांछनास्पद गोष्ट आहे. कारण GMRTसाठी खोडद गावाने दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. त्या योगदानाची गणती आज कशामध्ये सुद्धा होणार नाही. कारण हा जगातला जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो खोडद गावामध्ये आणि तो कशामुळे आहे तर खोडद गावांनी जे भूदान दिलेलं आहे अत्यंत अल्प दरामध्ये जे भूदान शासनाला दिलेलं आहे त्याच्या जोरावरती आज देशामध्ये किंबहुना जगामध्ये देशाचं नावलौकिक होतो आहे. आणि त्या प्रकल्पामध्ये पहिल्यापासून ज्या वेळेला प्रकल्प चालू झाला त्या काळापासून म्हणजे त्या काळातले तत्कालीन सरपंच असतील किंवा गाव कारभारी असतील त्यांनी त्यावेळेला भूमिपुत्रांना नोकरी द्या अशा पद्धतीसाठी खूप मोठं रस्ता रोको आंदोलन केलं होतं. परंतु त्यावेळेला सुद्धा गावकऱ्यांना डावललं गेलं. काही मोजक्या लोकांना त्या ठिकाणी त्या नोकऱ्या दिल्या. आज गावकऱ्यांचा प्रश्न आहे की ज्या GMRTमध्ये नोकर भरती होते आहे मग ते माळी कामगार असेल, सफाई कामगार असेल किंबहुना ड्रायव्हर असतील ही सगळी मुलं खोडद गावात किंबहुना जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत. आणि जर त्या खोडद गावाच्या मुलांना जर ते प्राधान्य देत नसतील तर निश्चित स्वरूपात आपल्याला हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावे लागेल. आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण ते गाव पातळीवर न थांबता किंबहुना GMRT प्रकल्पावर न थांबता आपण ते देश पातळीवरती ते आंदोलनात मोठ्या पद्धतीचं आंदोलन करणार आहोत. कारण GMRTच्या माध्यमातून खोडद गावासाठी कुठलाही फायदा झालेला नाही. जो झाला तो तोटाच झाला. कारण आतापर्यंत आमच्या असंख्य तरुण
इतर ठिकाणी नोकरीच्या शोधात फिरतायत. खरं तर आमच्या गावामध्येच त्यांना नोकरी लागायला पाहिजे होती. किंबहुना ह्या GMRTमुळं आमच्या भागात औद्योगिकरण झालेलं नाही आणि हे औद्योगिकरण नसल्यामुळं आमच्या सगळ्या तरुणांना शेतीवर अवलंबून राहावं लागतं. आणि शेतीसारखा विषय आज जगामध्ये गाजतोय किंवा देशामध्ये गाजतोय की शेतीमालाला बाजारभाव नाही आणि शेतीमालाला बाजारभाव नसल्यामुळं आमच्या तरुणांना बेकारवाने फिरावं लागतं. कुटुंबाची उपजीविका भागत नाही. अशा परिस्थितीमध्ये असताना सुद्धा हा जर प्रकल्प आमच्या तरुणांना नोकरीमध्ये संधी देत नसेल तर निश्चित स्वरूपात आंदोलन करावे लागेल. दुसरा भाग असा आहे, हा GMRT प्रकल्प आल्यानंतर ज्या वेळेला ग्रामीण भागामध्ये GMRT प्रकल्प येतो त्या ठिकाणी केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी येण्यासाठी जे रस्ते पाहिजे होते त्या रस्त्यांची दुरावस्था आज आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे रस्ते 40 वर्षापूर्वी दुतर्फी व्हायला पाहिजे होते, परंतु आज त्या ठिकाणी कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही आणि जे रस्ते झाले ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झाले. GMRT प्रकल्पाने खोडद गावासाठी कुठल्याही रस्त्यासाठी मागणी केलेली नाही, किंबहुना ते पूर्ण करण्याचं काम केलेलं नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की GMRT प्रकल्प आल्यानंतर जे पूर्वीचे रस्ते होते ते रस्ते डायव्हर्ट करताना ते काटकोनामध्ये म्हणजे 90 अंशामध्ये डायव्हर्ट केले आणि त्या रस्त्यामध्ये आज अपघात होत आहेत. आज आमच्या खोडद गावातील कित्येक तरुणांना त्या ठिकाणी अपघाताला सामोरं जावं लागलं आणि हॉस्पिटलायझेशन करण्यासाठी सुद्धा लोकांकडे पैसे नाहीत. त्या ठिकाणचे ते रस्ते आहेत ते 190 अंशामध्ये म्हणजे व्हायला पाहिजे, विशाल कोणात ते व्हायला पाहिजे, ते आज 45 म्हणजे 90 अंशामध्ये ते आहेत. तर तेही रस्ते दुरुस्त करण्याची मागणी आम्ही कित्येक वेळाला केलेली आहे. असे अनेक प्रश्न आहेत, खूप सारे प्रश्न आहेत, परंतु एक एक प्रश्न आपण घेऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ आणि त्या ठिकाणी जर GMRT प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन भविष्यात आपण करणार आहोत. आज खोडद गावामध्ये GMRTच्या प्रश्नांसंदर्भात गावसभा झाली. या गावसभेमध्ये अनेक पदाधिकारी उपस्थित राहिले. वयानं वयस्कर माणसं, तरुण मंडळी या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिली. या सभेमध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्नांची उकल करण्यात आली, त्याच्यावर चर्चा करण्यात आली आणि असं ठरलं की हे आता आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत आणि अखेरपर्यंत हा लढा आम्ही देणार आहोत. आम्ही घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक तरुणापर्यंत जाऊन त्याला यामध्ये सामील करून घेणार आहोत. गावातले अनेक कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांना याच्यामध्ये सामावून घेणार आहोत आणि GMRT प्रकल्पाबरोबर जो काही आमच्यावर अन्याय झाला आहे तो अन्याय संपुष्टात आणून न्याय मिळण्यासाठी आणि आमच्या गावच्या सुशिक्षित तरुणांना, बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही जाणीवपूर्वक अखंड प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्ष, 30-40 वर्षे आम्ही ते मांडत आलेलो आहोत, पण तो GMRTने याच्याकडे नेहमीच पाठ फिरवली, गोड बोलून आम्हाला त्या प्रश्नांपासून दूर ठेवलं आणि कधीच उत्तरं दिली नाहीत. त्यामुळं सगळे ग्रामस्थ या भावनेने, या वागणुकीमुळं अतिशय प्रक्षुब्ध झालेले आहेत, संतप्त झालेले आहेत. त्यामुळे सगळं गाव या निमित्ताने एकत्र झाले, तरुण मंडळी या निमित्ताने एकत्र झालीत आणि हा लढा आम्ही अखेरपर्यंत लढत राहू. धन्यवाद. मला याच्यातून 2च मुद्दे सांगायचे. प्रामुख्याने GMRT प्रकल्प आल्यापासून ज्या पद्धतीनं त्या GMRT प्रकल्पाकडून आपल्याला वागणूक भेटते, त्या वागणुकीच्या माध्यमातून किंवा आता जी भरती प्रक्रिया चाललेली आहे त्या माध्यमातून आपल्याला हा संघर्ष उभा करावा लागतोय. हे आपल्याला एक असं निंदनीय वाटतंय किंवा बऱ्याच जणांनी एक चांगल्या पद्धतीचे युक्तिवादाचे मुद्दे मांडले. यापेक्षा मी तुम्हाला 2-3 पद्धतीने एक सांगेन, आम्ही अत्यंत हा संघर्ष टोकाला जाऊन करण्याची तयारी, हा खोडद गावचा प्रत्येक नागरिक त्याची तयारी असेल. वैयक्तिक त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासारख्या वैयक्तिक तरुणाचा एक पहिला हातभार असा असेल का सगळ्यात पहिल्यांदा मी आंदोलनासाठी तयार असेल. ही पाठीमागेही बोललो होतो, अमोल कोल्हे साहेबांच्या, खासदार साहेबांच्या ऑफिसच्या पुढे ज्यावेळी बाईट दिली त्यावेळी, आणि मी त्या गोष्टीवरती ठाम आहे. इथं टोकाचा संघर्ष करण्यासाठी संवेदनशील एक मनस्थिती तयार झालेली आहे. एक चांगल्या पद्धतीने एकत्रितपणे लोक येतात. ते मला हा पहिल्यापासून अंदाज होता का हा खोडद नारिंगाव रस्त्यासारखा संवेदनशील विषय आहे. याच्यासाठी कोणालाही बोलवायची गरज नाही. दादा तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, इथं फार चांगल्या पद्धतीचा आक्रमकपणा हा दाखवण्याची खूप गरज आहे.
तिथं पार काही करायची वेळ आली, अंगावर केस घ्यायची वेळ आली, तर सगळ्यात पहिल्यांदा मी वैयक्तिक असेल, माझ्याबरोबर 4-5 तरुण हे एकनिष्ठतेने हे असतील, हे अगदी ठामपणाने सांगतो. दुसरा मुद्दा कॉन्ट्रॅक्टमध्ये जी काम करणारी मुलं आहेत त्यांच्याबाबत खूप अन्याय होते. बरीच जणं सांगायला ऐकतात, बरीच जणं सांगत असतात, अहो नगण्य पगार दिला जातो त्यांना, कशा पद्धतीची वागणूक दिली जाते, कोण आहे JMRT, काय पद्धतीनं वागणूक दिली जाते यांच्याकडून, एवढ्या पद्धतीनं काय त्यांना हे करायचं. आपली माय माऊली जमीन गेलेली आहे तिथं, त्यांच्याकडून हक्क आणि अधिकारी आपला तो, त्यांनी त्या पद्धतीने जर वागणूक नाही दिली तर विरोधाला विरोध काय असतो, आक्रमकता काय असते आणि निषेध काय असतो, आंदोलन काय असतं, हे इथून पुढं टोकाचा संघर्ष करून दाखवले दिले जाईल. निषेध सभेच्या निमित्तानं आम्ही सर्व ग्रामस्थ ह्या मीटिंगमध्ये आज असा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढील काळामध्ये कायदेशीर आणि संघर्षमय अशा दोन्ही पद्धतीचा आम्ही लढा देऊ आणि पुढील काळामध्ये हा विषय फक्त खोडद गावापुरता मर्यादित न राहता आम्ही हा तालुका आणि आजूबाजूचे जे तालुके याच्यामुळे बाधित झालेले आहेत ह्या सर्व तालुक्यांना सोबत घेऊन आणि आम्ही हा लढा शेवटपर्यंत नेऊ, दिल्लीपर्यंत नेऊ आणि तिथं आम्ही आमची टक्कर देऊ, एवढीच मी ग्वाही या निमित्ताने देतो. अन्याय आमच्या जमिनी दिल्यात आणि त्या टायमाला आम्हाला आश्वासनं दिल्यात का ज्या लोकांच्या जमिनीचं संपादन करतोय त्या घरातला कोणतरी एक व्यक्ती कामाला घेतला जाईल. नारंगाव रस्ता होईल, इथं JMRTला इथं गेट बांधून म्हणले, कुठं दक्षिण भागात, ते गेटही नाही, रस्त्याबद्दल काही पाहिलंही नाही आणि आम्हाला कुत्र्यासारखं वागणूक देतात. आमच्या 5 एकर जमीन घेतली, 6,000 रुपये दिल्यात, आमच्या घरात एक माणूस कामाला नाही. आम्ही त्या कुचकाचा संघात त्याला सहपाप म्हणून त्याच्या संघ उपोषणाला बसलो. आमचा मुलगा एक ITNचा चर खांडाया होता. JMRTनं बाजूनच चौकशी करून सांगले हा म्हातारा कोण आहे, म्हणजे बाळासाहेबाचा वडील आहे. अहो दुसऱ्या दिवशी माझ्या मुलाला कामाचा बंद. तरुण सगळे सहभागी होणार आहे, तुमच्यासारखे वृद्ध लोक पण सहभागी होणार आहे का त्या? आमचं म्हणणं एवढंच आहे, आमच्या जमिनी संपादन केल्यात, आमच्या वंशातलं आमचं कोणीच कामाला घेतलं नाही. आम्हाला 5 एकराच्या अवघे 6,000 रुपये दिलेत. मी सायदूनी 12,000 रुपये देतो, माझी जमीन मला परत द्या. माझ्यावरती ना मी 24 तासाची ड्युटी केलेली आहे आणि विशेषतः मला 8 तासाचा पेमेंट दिला, त्याच्यात विकली ऑफ कुठल्याही प्रकारचा नव्हता. रविवारची एक साप्ताहिक सुट्टीसुद्धा नव्हती. आणि मग मी काय केलं, त्याच्यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तर इव्हन मी आंदोलनाचा एकदा ट्राय केला होता, परंतु तो काय त्यांनी काय सक्सेस काय होऊन नाही दिला. मग मी लिगली लेबर कोर्टमध्ये गेलो, मी लेबर कमिशनरकडं. पण लेबर कमिशनरचं 9 वर्ष केस खेळलो, पण लेबर कमिशनरला सुद्धा ह्या लोकांनी फोडून टाकलं. आणि तिथं सुद्धा जो लेबर कमिशनर म्हणतो का तुझ्यासारखे केस होणार, तो लेबर कमिशनर काय डायरेक्ट मला 3 महिन्यांनी निकाल कळवतो का तुझ्यासारख्याने, म्हणजे मला निकाल सुद्धा कळवला नाही. आणि त्याच्यावर ते लॉकडाऊन झालं. मी अपील केलं तिथं. आणि मग त्या टायमाला काय केलं, म्हटलं मला 2008 पासून ते 2011 पर्यंत मला PF नाही भेटला. तर त्यांना विचारणा केली तुम्ही PF आतापर्यंत चालू केला हे म्हणले नाही, आता आम्ही उद्यापासून चालू करणार आहे. तर मला माझा 3 वर्षाचा PF सुद्धा यांनी दिलेला नाही. आणि विशेष म्हणजे त्यांनी काय ते म्हटले का तुमच्या घरातला एक माणूस घेतलेला आहे, मग आता तुम्हाला कायमस्वरूपी आम्ही का घ्यायचं बाबा. तर म्हटलं त्यांच्या ॲप्लिकेशनला तुम्ही प्रकल्पग्रस्त हा दाखला देण्यात आलेला आहे का किंवा जोडण्यात आलेला आहे का. तर हे JK सोळंकी यांना विचारलं होतं. तर सोळंकी साहेब काय म्हटले, तिथं ते खोटं बोलले. ते म्हटले मी 2004 मध्ये आलो, मला तिथून पाठीमागचं काही माहीत नाही. म्हटलं मग PF तुम्ही दिला का नाही तुम्ही PF. तर ते म्हटले आम्ही काय PF दिलेलं नाही आणि आतापर्यंत लागू पण नाही. मग 2008 पासून PF लागू झालेला, तर 2008 ते 11 पर्यंत मला त्यांनी PF अद्यापर्यंत दिलेलं नाही. आणि ह्याच खात्यावर मी ह्या आंदोलनामध्ये सक्रिय होणार आहे. सुमारे 40 वर्षापूर्वी खोडदकरांची शेकडो एकर जमीन JMRTने संपादित केली. त्यावेळेला गावाला आशा होती की JMRTच्या माध्यमातून स्थानिकांना नोकरी भेटेल, गावचा विकास होईल. परंतु सगळा भ्रमनिराश झाला आणि आमच्या स्थानिकांची अत्यंत कमी मुलं तिथं कामाला घेतली. आणि पुन्हा एकदा आम्ही आमच्या स्थानिक लोकांना नोकरी मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु हे सर्व लक्षात आल्यानंतर यांची जी भरती प्रक्रिया पूर्ण संशयाच्या भोवत वाटते.
स्थानिकांना नोकरी कशी मिळणार नाही यासाठी ते प्रयत्न करताना दिसतात, असा आमचा स्थानिकांचा आरोप आहे. आणि आज आमची जी झाली त्यामध्ये संपूर्ण गावच्या वतीनं या भरती प्रक्रियेचा आणि JMRT प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त केला. आणि या आम्हाला न्याय मिळावा, स्थानिकांना नोकरी मिळावी म्हणून आम्ही मोठं आंदोलन उभं करणार आहे. आणि ते आंदोलन प्रत्येकापर्यंत कसं पोचल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि गावातला घराघरातला प्रत्येक माणूस आंदोलनासाठी कसा येईल आणि आंदोलन पूर्ण कसं यशस्वी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या खोडगावला न्याय मिळेल. ग्रामस्थांच्या या लढ्यामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहोत. तुमचं काय मत आहे हे आम्हाला जरूर कळवा. बायमाणूसमध्ये अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, महाराष्ट्राचे आयडॉल्स हा बायमाणूसचा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका.